मॅडमने बरोबर नाही केला. माझी काही चूक होती का? उगाच मॅडमने विषय वाढवला. मला माहिती रे, यात तुझी काही चूक नव्हती. हल्ली ना जास्तच विचित्र वागते. मला वाटतं तिच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम आहे. प्रॉब्लेम असा तर सांगावं ना त्यांनी. आपण कोणी परक आहे का? घरच्यासारखं ट्रीट करतो ना त्यांना. मी तिला 2-3 वेळा विचारलं रे, पण काही बोलतच नाही. त्या सचिन सर म्हणतात तिला परमनंट करायचं. आता तिच्या या सगळ्या वागण्याचा परिणाम ना आपल्या ऑफिसच्या एन्व्हायरमेंटवरती होईल. सरांना जर हे समजलं तर उद्याच्या उद्या तिला कामावरून काढून टाकतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. सरांना नाही करणार याची काळजी घेतो मी. तू नको तोंड पाडत बसू आता. जा सँडविच घेऊन ये आपल्या दोघांसाठी. आणतो. अगं आई, तू सारखा फोन करून का लग्नाचा विषय काढतेस? हे बघ, मला याच्या पुढे कोणत्याही मुलाचा फोटो पाठवू नकोस. मला कुणाशीही लग्न करायचं नाही आई. हा माझा फायनल डिसिजन आहे. रितिका, रितिका, अगं किती दिवस इग्नोर करणार आहेस?